10वीच्या परीक्षेच्या जेव्हा माझा शेवटचा पेपर होता, म्हणजे शेवटच्या पेपरच्या त्याच संध्याकाळी माझे फादर एक्सपायर झाले होते. म्हणजे त्या टायमिंगला तर 10 रुपये भेटणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. म्हणजे पैसे नव्हते, काय नव्हते, शिक्षणासाठी झोमॅटोच्या ऑर्डर वगैरे मारल्या, छपरीचं आहे, असाच आहे, तसाच आहे. म्हणजे सगळे लोक असे, म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत ना सगळ्यांनीच हात चोळली होती, सगळ्यांनीच. मी असं कॉलेजमध्ये एंट्री टाकली की आक्याचा भाऊ, सगळ्या पोरी बिरी सगळे पोरं बिरं सगळे हेच म्हणायचे, आक्याचा भाऊ, आक्याचा भाऊ, आक्याचा भाऊ. आपल्या जवळच्यांनीच आपल्यावर घात करतात. तसा एक आपल्यासोबत किस्सा झाला होता. एक पोरगी आवडत होती आपल्याला, नाही का, ती पण मला आवडायची, मी बी तिला आवडायचो. आणि आपल्या एका युथचा एका वर्षाचा टर्नओव्हर 1 ते 1.5 करोडच्या पण पुढे गेलेला आहे. तर मित्रांनो, एक 17 वर्षाचा मुलगा वडिलाचा आधार नसताना एवढं सगळं मिळू शकतो, तर तुम्ही का माघार घेताय? तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही तर मला ओळखला असेल. मी तुमचा सर्वांचा लाडका तुषार बनसोडे. एक असा चेहरा, वयाच्या 17व्या वर्षी सगळा आपलं म्हणजे नाही का. आणि आपली कहाणी एकदम थोडी अशी वेगळ्या टाईपची आहे जरा. तर आपला जन्म गंगाखेड येथे झाला होता, परभणी जिल्हा येथे. आणि वयाचे म्हणजे पहिलीपासून तर 10वी मी तिथंच काढलेली आहे. आणि नंतर 10वीपर्यंत मी शाळेत 10वीच्या परीक्षेच्या जेव्हा माझा शेवटचा पेपर होता, म्हणजे शेवटच्या पेपरच्या त्याच संध्याकाळी माझे फादर एक्सपायर झाले होते. त्याच संध्याकाळी फादर एक्सपायर झाले. भाऊ पुण्याला राहिला होता, तर तिथून भावाला सांगितलं फोन करून की अशाला असं झालं. म्हणजे फादर एक्सपायर झाले तर असं भावाला सांगितलेलंच नव्हतं की आपले फादर वगैरे एक्सपायर झालेत, असं भावाला सांगितलं नव्हतं. पण भावाला असं सांगितलं की पप्पा आजारी आहेत, तू होईल तेवढं अर्जंट इकडे ये, म्हणून भावाला असं बोलवलं. मग कोणतरी त्याच्याच मित्रांनी त्याला फोन करून सांगितले की तुझे फादर अशाला असे एक्सपायर झालेत. तर भाऊ एवढ्या टेन्शनमध्ये परत गावाकडे आला. घरात म्हणजे आमच्या घरात असे म्हणजे फादरला जसं त्या अवस्थेत बघितलं माझ्या भावाने, ते घरातले जेवढे देव बिव सगळे फोटो बिटो सगळ्या फेकून असे बाहेर फेकून दिले त्या माझ्या भावाने. म्हणजे अशा शिव्यागाळ करत होता देवांना पण माझा भाऊ. म्हणजे माझे फादर असे ज्या देवांना मानत होते त्या भावा माझा एक शिवीगाळ करत होता. 10 दिवसाचं श्राद्ध असतंय, तर 10 दिवसाच्या श्राद्धापर्यंत भाऊ थांबला. आणि भावाच्या नंतर फार्मसीचे पेपर चालू झाले. मग भाऊ तिथूनच आम्हाला म्हणजे मी, माझा लहान भाऊ, मम्मी आम्ही गावाकडेच थांबलो. भाऊ परत तिकडं त्याच्या गावा गेला, नाही पुण्याला गेला, नाही का. मग पुण्याला गेल्यानंतर एकदम आता फादर वारल्यानंतर परिस्थितीत एकदम डेंजर, म्हणजे परिस्थितीचा संबंधच नाही. म्हणजे त्या टायमिंगला तर 10 रुपये भेटणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. 10 रुपये भेटणं म्हणजे लई मोठी गोष्ट. कारण की फादर असताना म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीचीच कमी नव्हती. फादर असताना एकदम फादर वारले, एकदम जेवढा सपोर्ट होता आपल्या मागचा, म्हणजे पाठीमागला जेवढा आधार होता तो सगळा संपून गेला. मग भाऊ पुण्यात आला. मग भावानं स्टार्टिंगला माझ्या भावाने झोमॅटोच्या ऑर्डर देखील मारलेली. स्टार्टिंगला म्हणजे पैसे नव्हते, काय नव्हते, शिक्षणासाठी झोमॅटोच्या ऑर्डर वगैरे मारल्या. मग शिक्षणाला पैसे पुरत नव्हते म्हणून भावाने डायरेक्ट माझे शिक्षण बंद करून ऑर्डर मारत व्हिडिओ पण चालू केले राहिला. मग गावाकडून काय आमचं भागत नव्हतं काही. मदर बिदर सगळे म्हणले आपण पण जाऊ पुण्यात. मग मी, माझा लहाना भाऊ, आम्ही आलो पुण्यात आल्यानंतर पुण्यात ह्या विचारानं आलो होतो की कुठेतरी कामबिमाला जायचं, कामधंदे करायचे, आपली लाईफ जगायची कामधंदे करून, ह्या विचारानं पुण्यात आलतो. मदर पण कामाला जाऊ लागली, मोठा भाऊ पण कामाला जाऊ लागला. अशी कामाला जात सगळं चालू होतं. मग मोठ्या भावाला अचानक मोठ्या भावाला व्हिडिओचा नाद, म्हणजे फादर असतानापासूनच व्हिडिओचा नाद होता. सगळ्यांचाच घरात विरोध, व्हिडिओ काढू नको म्हणून सगळे A to Z पब्लिकचा विरोध होता की व्हिडिओ नको काढू, व्हिडिओ नको काढू. म्हणजे छपरी चाळी म्हणजे नातेवाईक, म्हणजे जोपर्यंत माझा भाऊ आत्तापर्यंत नाही का, जोपर्यंत आता तरी सक्सेसफुल झालं, पण सक्सेसफुल जोपर्यंत नव्हता तोपर्यंत छपरी म्हणून माझ्या भावाला ओळखायचे, नाही का. छपरीचं आहे, असाच आहे, तसाच आहे. म्हणजे सगळे लोक असे फॅमिलीमध्ये अख्खी लोक आम्हाला दोघा भावाला नाव ठेवायचे अगोदर. मग फादर वारल्यानंतर आम्ही इकडं आलो. मग इकडं आल्यानंतर भाऊ बी झोमॅटोच्या ऑर्डर मारत व्हिडिओ चालू ठेवल्यानंतर भावाला अचानक नाही का, म्हणजे एक आयुष्याला डायरेक्ट आयुष्याची कॉलंटुडी डायरेक्ट विषय संपून जातो. तसा भावाचा एकच व्हिडिओ असा डायरेक्ट 3.5 का 4 मिलियनला एक व्हिडिओ गेला माझ्या भावाचा. स्टार्टिंगला 50K फॉलोअर्स होते. तर माझे फादर वारले होते त्या टायमिंगला माझ्या भावाचे 50K फॉलोअर्स होते. माझ्या फादरचं ज्या टायमिंग वर्ष श्राद्ध असतं 1 वर्ष, त्या टायमिंगला माझ्या भावानं डायरेक्ट 1 मिलियन फॉलोअर्स केले ते. पुण्याला स्टार्टिंगला ज्यावेळेस आम्ही आलो होतो, म्हणजे आम्ही तिघं भाऊ बॅचलरलाच होता. मग आम्ही रूम केली, एका ठिकाणी आम्ही रूम केली, रूम भाड्याने रूम केली. आणि परत भाऊ पण आमच्यासोबतच राहायला आला. त्या टायमिंगला भावाने बी त्याची रूम सोडली आणि आमच्यासोबत राहायला आला. मग मम्मीने स्टार्टिंगला 4-5 महिने मम्मी स्टार्टिंगला कामाला गेली. माझी मम्मी नाही म्हणलं तरी सकाळी 7ला, म्हणजे आत्तापर्यंत जोपर्यंत माझे फादर होते तोपर्यंत माझ्या मम्मीला काम म्हणजे माहितीच नव्हतं. म्हणजे कामाबिमाला जाणं म्हणजे या गोष्टीत माहितीच नव्हत्या एवढ्या. म्हणजे फादरने आम्हाला एवढं सुखात ठेवलेलं होतं. मग अचानकच फादर वारल्यापासून मदर मग पुण्याला आल्यानंतर आम्हाला म्हणली तुम्ही, म्हणजे माझं कॉलेजला ॲडमिशन घेतलं इकडं. आणि मदर मग कामाबिमाला जायची. मदर सकाळी 7ला कामाला जायची, संध्याकाळी 7लाच घरी यायची. असंच मदरनं काम करून आम्हाला सांभाळलेलं आहे अगोदर. जोपर्यंत म्हणजे लय मदर आज इथं थांबलोय ते माझ्या मदरमुळं थांबलोय, नाहीतर अजून कुठंच काय नसलं असतं. मदरनं त्या टायमिंगला सपोर्ट केला. आणि त्या टायमिंगला खोटं नाही सांगत मित्रांनो, माझी कॉलेजला फीस भरायला देखील मदरकडे पैसे नव्हते. म्हणजे माझ्या मावशीकडून मदरने 6,000 घेतले आणि माझ्या
मावस भावाकडून 6,000 रुपये घेतले. अशी 12,000 रुपये माझी 11वीची फीस होती. 11वीची. आता तर मी 12वीलाच 1च वर्ष झाले. 11वीची फीस भरायला देखील पैसे नव्हते. आणि ते तर फीस तर सोडा, पण मला कॉलेजचे कपडे घ्यायला देखील पैसे नव्हते. एवढी वाईट परिस्थितीमध्ये माझ्या मदरने मला सांभाळलेलं. असंच कॉलेज चालू होतं आपलं. कॉलेज चालू मध्ये भावाचे व्हिडिओ बघूनच आपल्याला नाद लागला. मी जेव्हा कॉलेजला जायचो त्या टायमिंगला माझ्या भावाचे काहीतरी 70-80K फॉलोअर्स होते. पण 70-80K मध्येच मला अख्खं कॉलेज आक्याचा भाऊ म्हणून ओळखायचं नाही का. मी असं कॉलेजमध्ये एंट्री टाकली की आक्याचा भाऊ. सगळ्या पोरी सगळे पोरं सगळे हेच म्हणायचे, आक्याचा भाऊ. मग कुठंतरी मनाला आपल्याला पण वाटलं की भाई आपण पण व्हिडिओ काढू. मग विषय झाला व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ काढायला मेन गोष्ट आहे मोबाईल. आपल्याकडे तर अँड्रॉइड मोबाईल होता. मदरचाच मोबाईल. ती बी मदर 7ला कामाला जायची आणि 7ला रिटर्न यायची. तेव्हाच मला मोबाईल भेटायचा मदरचा वापरायला नाही का, उगं थोडा नॉर्मल. आणि माझं इंस्टाचा अकाउंट होता अगोदर एक, ते उगं नॉर्मली चेक इंस्टा बघायपुरतं, रील्स बघायपुरतं, असं काहीच नव्हतं. आणि त्यावर काय झालं विषय थोडा, ते इंस्टाचा अकाउंट म्हणजे एक मित्र होता माझा, त्याचं नाव नाही घेऊ शकत आपण इथं. त्या मित्राने जरा आपल्याला मेन्शन बॅक वगैरे दिली होते, जरा स्टोऱ्या वगैरे ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे आपले काहीतरी फॉलोअर 200-300 काहीतरी झाले होते. लई नाही 200-300 फॉलोअर झाले होते. तर त्याच्यावरून त्याने एक गोष्ट बोलला होता की हे तुझे जे फॉलोअर्स आहेत ते माझ्यामुळे. त्याने हे डायलॉग मला तिथं मारला होता. मग मी तिथून सगळं सोडलं. पहिला व्हिडिओ ओन व्हॉइस काढला आणि पहिलाच व्हिडिओ माझा 3.5 मिलियन गेला ओन व्हॉइस काढलेला, पहिलाच व्हिडिओ. आणि ते व्हिडिओ पळाल्यानंतर मग असं मग सुट्टीच नाही. मग डायरेक्ट चालूच राहिलं नाही का, व्हिडिओ काढणं चालूच केलं. मग प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक कंटेंट वेगवेगळं दिलंच राहिलं. प्रत्येक कंटेंट वेगवेगळं देत राहिलं. आणि नुकतेच भावाचे 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झाले होते माझ्या. आणि मग विचार चालू होता की आता किती दिवस असं इंस्टाच्या भरोश्यावर जगायचं. घरच्यांचा मग सगळ्याचं हेच बोलणं झालं, किती दिवस इंस्टाच्या भरोश्यावर जगायचं, काहीतरी आपला पण बिझनेस वगैरे पाहिजे. तर त्याच्यामुळे भाऊ म्हणला आता कपड्याचा बिझनेस चालू करायचा आपल्याला. मग तेच भावाच्या मग कपड्याच्या बिझनेसमध्ये आम्ही उतरतो. अनुभव म्हणजे काहीच नाही, कपडे कुठून भेटतात, काय भेटतात, माझ्या भावाला काहीच अनुभव नव्हता. काहीच 1% देखील अनुभव नव्हता कपड्याच्या बिझनेसमध्ये उतरायचा, की कुठून कपडे घ्यायचे, काय नाही, आपल्या मागे बॅकअप नाही, काय गोष्टीचा अनुभव नसताना देखील माझा होत्या क्षेत्रात उतरलेला आहे. फक्त एका मित्राचा सल्ला होता की कपड्याचं दुकान टाक, म्हणून माझ्या भावानं कपड्याचं दुकान टाकलं. आणि आज त्याच ब्रँडनं का तेच येऊ नाव आपण एवढं मोठं केलेलं आहे, ते ब्रँड लई मोठं केलेलं आहे आपण ते ब्रँड. तर आपलं जे नाव आहे यू, त्या यू नावावरून तर एवढी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे सध्या. सगळ्यात जास्ती कॉन्ट्रोवर्सी त्या यू नावावरून चालू की यू नेमकं कोणाचं, की नाव म्हणजे नाही का ज्या कॉन्ट्रोवर्सी झालेल्या आहेत आपल्याला यूवरून, जर नाव त्यांचं असतं तर नाव त्यांचं झालं असतं. आज माझ्या भावाचं नाव जास्त झालं आणि शून्यातून सगळं निर्माण माझ्या भावाने केले. त्याच्यामुळंच एक नाही का जळकुटपणा, त्याच्यामुळेच ते करतात सगळे. अहो काय सांगायचं तुम्हाला, आपल्यावर देखील ट्रॅप देखील बसवतात की इथं कुठे हे काही फोन बिनं करून बिरायच्या गोष्टी, धमक्या बिमक्या असं तसं, डायरेक्ट आयडी बिडी उडवून असल्या देखील धमक्या आपल्याला येत असतात त्यांच्या. मग दुकान उभं केलं. दुकानाची ओपनिंग ठरवली आपण 15 ऑगस्टच्या दिवशी. दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी असली पब्लिक आली होती आपल्या दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी. म्हणजे नाही का महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपल्याकडे पब्लिक आली होती. आपले व्हिडिओ पण आहे, तुम्ही व्हिडिओ पण बघितले असतील, सगळ्यांचे व्हिडिओ बघितले असतील. कारण की माझ्या भावाचा तोच व्हिडिओ आय थिंक 55 मिलियनला गेलेला नाही का, ते ह्याचा ओपनिंगचा व्हिडिओ 55 मिलियनला गेलेला आहे माझ्या भावाचा, रिबिन कापताना मम्मीचा आणि माझ्या भावाचा. तर ओपनिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग ओपनिंग झाल्यानंतर आपलं नाव अजून वाढायला लागलं नाही का, की अजून माझ्या भावाचा सपोर्ट, पब्लिकचा जे सपोर्ट, दुकान टाकायच्या वेळेस माझ्या भावाचे 1 मिलियन फॉलोअर्स होते. जसं माझ्या भावाचं दुकान पडलं डायरेक्ट 1.9 मिलियनला आता माझा भाऊ आहे. मग नंतर मित्रामध्ये एकदा म्हणजे नाही का आपल्या जवळच्यांनीच आपल्यावर घात करतात, तसा एक आपल्यासोबत किस्सा झाला होता. म्हणजे नाही का आत्ताच नुकताच एक 3-3.5 महिन्या अगोदर नाही का आपल्या आयडीवर गाईडलाईन्स पाळल्या होत्या. म्हणजे मुद्दामून आपल्या आयडीवर गाईडलाईन्स पाळल्या होत्या नाही का, आपल्या जवळच्याच माणसांनी आपल्या आयडीवर गाईडलाईन्स पाळल्या होत्या. आणि त्या गाईडलाईन्समध्ये ज्याला गाईडलाईन्स काढता येते, जो माणूस अर्ध्या तासात गाईडलाईन्स काढू शकतो स्वतःची, त्याने माझी गाईडलाईन्स काढून दिली नव्हती नाही का. म्हणजे जवळचं असून बरं, माझ्या नाव नाही घेऊ शकत आपण, ज्याची गाईडलाईन्स स्वतः तो काढू शकतो त्याने आपली गाईडलाईन्स काढून नव्हती दिली. मग 3 महिने आपण स्वतः झटलो होतो. 3 महिने माझा एक पण व्हिडिओ माझ्या फॉलोअर्सपेक्षा जास्त केला नव्हता. आणि माझे फॉलोअर्स अगोदर 348 घेऊन मी 294 गेलो 3 महिन्याच्या अगोदर. मग आता स्टार्टिंग, आता परत जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे आपला एक भाऊ आहे डेविल नावाचा नाही का, साजिद नावाचा, त्याने आपली गाईडलाईन्स काढून दिली त्या भावाने. आणि त्या भावानंतर असली आयडी पिकअपला गेली, जे व्हिडिओ टाकून ते मिळून जातोय. तर स्टार्टिंगला म्हणलं तर आपल्याकडे फक्त एकच गाडी होती नाही का, पप्पाची गाडी. आणि ती बी पप्पाची गाडी भाऊच वापरायचा. त्याच्यावर भाऊ झोमॅटोची ऑर्डर पण मारायचा आणि राहिलेल्या वेळेत व्हिडिओ पण काढायचा. आपल्याला गाडीची तर लई गरज होती. म्हणजे गाडी म्हणजे नाही का ह्याला त्याला फोन लावून ते करून. नंतर दुकान वगैरे टाकल्यानंतर त्या टायमाला गाडी घ्यायचा किस्सा असा झाला होता. मी एका मित्राला गाडी मागितली होती आणि भाऊकडे त्या टायमाला KTM होती 125, KTM 125 होती. मला ती गाडी त्याची लागत होती नाही का, पोरीचा विषय जरा गाडी लागत होती, त्याला गाडी मागितली. आणि मला काय म्हणला, गाडी नाही माझ्याकडे, गाडी माझा भाऊ घेऊन गेलाय. आणि नंतर तोच मला थोड्या वेळाखाली तोच गाडीवर म्हणजे असा समोरनं जाताना दिसला. मग तिथून पुढं आपण पण ठरवलं आपल्याला पण गाडी घ्यायची, म्हणजे घ्यायची चांगलीच गाडी घ्यायची.
मग एक मन लावून जरा 2-3 नाही का जरा इंस्टावर आपल्याला 2-3 चांगले मोठे मोठे प्रमोशन लटकले आपले. नंतर 4थ्या का 5व्या दिवशी मी डायरेक्ट गाडी जाऊन बुक केली आणि डायरेक्ट गाडी MT-15 घेऊन आलो स्वतःच्या जीवावर. तर मित्रांनो, यू द परफेक्ट मेन्सवेअर हे तर तुम्हाला माहितीच असेल. महाराष्ट्रातलं असं कुठलंच गाव नाही की आपल्या यूचं नाव नाही. आणि आपल्या यूला नाही का यूला एक वर्ष व्हायला आता फक्त एक महिना राहिलेला नाही का. पुढच्या ऑगस्टला नाही का येईन त्या 15 ऑगस्टला आपल्या यूला 1 वर्ष कंप्लीट होईल. आणि आपल्या यूचा 1 वर्षाचा टर्नओव्हर 1 ते 1.5 करोडच्या पण पुढे गेलेला आहे. शून्यातून पण सगळं काय उभं करता येतं. ह्याचं डिक्टो उदाहरण आपलं बनसोडे कंपनी आहे. तुम्हाला समोर दिसतंय. म्हणजे मित्रांनो, असं कुठलंच नाही आपण एकदम फादर नसताना पण एवढ्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत. फादरच्याच आशीर्वादाने आज नाही म्हणलं तरी आपण म्हणजे चांगल्या गोष्टी, ज्या गोष्टीचे आपण नाही का स्वप्न बघत होत की भाई ही गोष्ट आपल्याला पाहिजे, ही गोष्ट आपल्याला भेटायला पाहिजे, आज तीच गोष्ट आपल्या फक्त मनात खंत एकाच गोष्टीची वाटते नाही का. फक्त आपण एवढं मोठं साम्राज्य निर्माण केले, म्हणजे माझ्या भावाने मी म्हणजे जेवढं मोठं साम्राज्य निर्माण केले, फक्त ते साम्राज्य बघायला आपले फादर पाहिजे होते. ह्याच गोष्टीची मनात खंत वाटते. बस एवढीच खंत वाटते, बाकी काय नाही. फादर पाहिजे होते सगळं बघायला. कारण की फादरनी म्हणजे नाही का फादर वारायच्या अगोदर एवढं फादरनी म्हणजे एवढं सुकट ठेवलेलं आहे ना, कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती पडून दिली फादरनी. पण फादर गेल्यानंतर जे 1 वर्ष काढले ना मी 1 वर्ष जिंदगीत माझ्या विसरू शकत नाही की ते 1 वर्ष मी कसं काढले. तर मित्रांनो, अजून पण एक गोष्ट, जर फादर जर असते ना तर फादरने ह्या गोष्टी पण करून नसते दिल्या नाही का. रील बिल वगैरे नाही का. फादर असताना तर गरज पण नव्हती आपल्याला या गोष्टी करायची, रील वगैरे फादरनं पण करून नसते दिल्या. भावाला पण रोज म्हणजे माझ्या भावाला नाही का रोज शिव्या असायच्या, रोज रीलवरून. रोज म्हणजे रोज एक दिवस पण असं नाही की माझा भाऊ माझ्या फादरच्या शिव्या नाही खायचा रीलवरून. रोज शिव्या खायचा फादरचा, पण तरी पण तो करायचाच. आणि फादर वारल्यानंतर नाही का, जेव्हा फादर वारले स्टार्टिंगला, जेव्हा आपला वाईट वेळ असतो ना मित्रांनो, म्हणजे नाही का एक पहिलं वर्ष जे सांगितलं ना मी तुम्हाला, ज्या पहिल्या वर्षी सगळ्यात नातेवाईकांनी आपली साथ सोडलेली होती. सगळ्या म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत ना सगळ्यांनीच साथ सोडली होती, सगळ्यांनीच. म्हणजे आपल्याला समोरून जरी माझ्या नातेवाईक गेले तरी मला बोलायचं नाही. आणि आज असा टाईम आहे सगळे नातेवाईक असे फोन लावून बोलतात आणि सगळ्या 4 चौघामध्ये सांगतात ह्यो माझा वाचा आहे, ह्यो माझा ह्यो आहे, ह्यो माझ्या याच आहे, असं करून सांगतात. तर मित्रांनो, एक 17 वर्षाचा मुलगा वडिलाचा आधार नसताना एवढं सगळं मिळू शकतो, तर तुम्ही का माघार घेताय? तर तुम्ही पण म्हणजे नाही का, जे आपलं यशाच्या मागं नाही का यश आपल्याला मिळवायचं असेल ना, तर त्या यशाच्या मागं असं तुटून पडायचं की विषयच नाही. म्हणजे नाही का दिवस रात्र त्याच गोष्टीचा विचार करायचा की आपल्याला गोष्ट पाहिजे. आणि त्या गोष्टीचा विचार करत राहिलं ना मित्रांनो, वय बी काय नसते. वय नाही काहीच नाही. वय बी म्हणजे काहीच नसते. वयाची आठ वगैरे कुठल्याच गोष्टीची नसती. फक्त तुम्ही मेहनत करा. तुमच्या मेहनतीला एक ना एक दिवशी यश 100% मिळणार म्हणजे मिळणार. आणि परत ग्रो मोशन चॅनलनी पण आपल्याला एवढं बोलायची संधी दिली. ह्यांचं मनापासून धन्यवाद. ज्यांनी कोणी अजून ग्रो मोशन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब पण करून ठेवा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.